सरकारकडून मिळणारा शुल्क परतावा वेळेत न मिळाल्यास खासगी वैद्यकीय महाविद्यालय सीईटी सेलद्वारे राबवल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर पडतील असा इशारा आता देण्यात आलेला आहे। खासगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व्यवस्थापन संघटनेनं हा इशारा दिलाय। करोडो रुपयांचा शुल्क परतावा अजून मिळालेला नाहीये। त्यातच ईबीसी प्रवर्गामध्ये शुल्क माफी आणि मुलींना 100% शुल्क माफी शक्य नाही असे या संघटनेचं म्हणणं आहे। या संदर्भात 26 तारखेला वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसह झालेल्या बैठकीमध्ये तोडगा काढण्याचं आश्वासन सुद्धा मिळालेलं आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला अधिकची माहिती देतील। वेदांत, सरकारकडून मिळणारा शुल्क परतावा वेळेत मिळत नाहीये आणि त्यामुळे आता ही जी प्रवेश प्रक्रिया असते त्यामधून बाहेर पडू शकतात असा इशारा देण्यात आलेला आहे। यामिनी या सगळ्या वैद्यकीय जे खाजगी महाविद्यालय आहेत त्यांच्या फी लाखोच्या घरात असतात आणि त्यामध्येच मुलींना मोफत शिक्षण देण्याचा GR राज्य सरकारने काढला आणि त्यासोबत ईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा शिष्यवृत्ती मिळते आणि या सगळ्या शुल्काचा परतावा हा राज्य सरकारकडनं या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना मिळत असतो। मात्र तो परतावा वेळेत मिळत नाही आणि करोडो रुपये हे राज्य सरकारकडनं या खाजगी महाविद्यालयांना येणं बाकी आहे। असं असताना सुद्धा यावर्षी अशाच प्रकारे पुन्हा एकदा ॲडमिशन प्रक्रिया राबवणं हे आपल्याला कठीण असल्याचं या खाजगी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व्यवस्थापन संघटनेचं म्हणणं आहे। याआधी आपण ABP माझा या सगळ्या संदर्भात बातमीसुद्धा केली होती। काही महाविद्यालयांनी इशारा दिला होता की डिसेंबरपर्यंत राज्य सरकारचे पैसे मिळाले नाहीत तर त्या संबंधित विद्यार्थ्यांनी पूर्ण पैसे म्हणजे पूर्ण फी ही द्यावी महाविद्यालयांना। आणि आता पुन्हा एकदा जेव्हा वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये एक पत्र या सगळ्या संघटनेकडनं देण्यात आलेलं आहे आणि त्यांचं थेट असं म्हणणं आहे की आम्ही शिष्यवृत्तीची जी बिल आहेत, जे देयकं आहेत ते आम्ही राज्य सरकारला दिल्यानंतर 3 महिन्याच्या आत आम्हाला परतावा मिळावा आणि जर अशा प्रकारचा शुल्क परतावा मिळत नसेल तर आम्ही सीईटी सेलकडनं ही जी सगळी प्रवेश प्रक्रिया वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमाची राबवली जाते त्या प्रक्रियेतनंच आम्ही बाहेर पडू अशा प्रकारचा इशारा दिला आहे। त्यामुळे फर्स्ट राऊंड या सगळ्याचा झालेला आहे, दुसरा तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड बाकी आहे। असं असताना जर अशा प्रकारे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय इशारा देत असतील तर राज्य सरकार नेमका परतावा देण्यासाठी आश्वासन जरी देत असलं तरी नेमका कसा परतावा देणार, कारण करोडो रुपये 100 कोटीच्या वरती पैसे या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांचे येणं बाकी आहे। त्यामुळे या इशाऱ्यानंतर राज्य सरकार नेमका काय निर्णय घेतं आणि विद्यार्थ्यांना जेव्हा अशा प्रकारची लाखोची फीस भरावी लागते त्या संदर्भात या सगळा निर्णय काय घेतं हे बघावं लागेल। अगदी धन्यवाद वेदांत या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।